नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इश्यूज मराठी व्लॉग्स या चॅनलमध्ये। नवीन वर्षाचा पहिला मोठा सण म्हटलं की मकर संक्रांती आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत आपण ही मकर संक्रांती साजरी करतो। चला तर मग पाहूया 2026 मध्ये किती तारखेला संक्रांती येणार आहे आणि पाहूया शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्त्व। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल। आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। आता आपण पाहणार आहोत की मकर संक्रांती 2026 किती तारखेला आहे आणि त्याचे शुभ मुहूर्त काय आहेत। त्याचप्रमाणे संक्रांत यावर्षी कशावर आली आहे, वाहन काय आहे आणि तिने कोणते वस्त्र परिधान केले आहे। तर 2026 मध्ये मकर संक्रांती ही बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 या दिवशी दुपारी 3:06 चालू होते। म्हणजेच सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो याच दिवसाला मकर संक्रांत असे म्हणण्याची पद्धत आहे। म्हणजेच या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते। सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकू लागतो, म्हणजेच दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो आणि रात्र लहान होत जाते आणि त्यामुळे थंडी कमी होते आणि उष्णता वाढत जाते। उत्तरायण हा अतिशय पवित्र काळ मानला जातो। म्हणूनच संत साधू यांचे जे तप आहेत हे उत्तरायण या काळात सिद्धीस प्राप्त जातात। म्हणूनच भीष्म पितामह यांनी सुद्धा आपल्या मृत्यूसाठी उत्तरायण हा काळ निश्चित केला होता। एका कथेनुसार संकरासूर नावाच्या दैत्यावर संक्रांती देवीने विजय मिळवला, वाईटावर चांगल्याने विजय मिळवला आणि त्याच दिवसाला मकर संक्रांती असं म्हटले जाते। मकर संक्रांतीचा पुण्यकाल हा 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत आहे। थंडीमध्ये उष्णता शोषून घेण्यासाठी काळे कपडे परिधान केले जातात। विशेषतः नवविवाहित स्त्रिया या काळ्या साड्या घालून आपला संक्रांतीचा सण साजरा करतात। यामध्ये तिळवा हा त्यांचा पहिला संक्रांतीचा सण म्हणून साजरा केला जातो। त्याचप्रमाणे तीळ आणि गूळ एकत्र करून किंवा तिळाचे लाडू बनवून एकमेकांना देऊन तिळगुळ घ्या गोड बोला असे बोलण्याची पद्धत आहे। 2026 मध्ये संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केले आहे, तर 2026 मध्ये संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे आणि हातात गदा घेतलेली आहे। वार नाव आणि नक्षत्र नाव मंदाकिनी आहे, पूर्वेकडून पश्चिमेला जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत की यावर्षी संक्रांत ही कशावर आली आहे। संक्रांतीचे वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे। केशराचा टिळा लावलेला आहे आणि ती वयाने कुमारिका आहे। वासासाठी तिने जाईचे फूल घेतलेले आहे। पायस भक्षण करीत आहे। जाती सर्प आहे। भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत। संक्रांतीमध्ये आपण जे दानधर्म करतो त्याप्रमाणे आपल्याला संक्रांतीचे फळही मिळत असते। संक्रांतीने ज्या काही वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या सर्व वस्तू महाग होतील आणि जिकडून ती संक्रांती आली आहे तिथल्या जनतेला सुख प्राप्त होईल। या संक्रांतीमध्ये आपल्याला जसे जमेल तसे नवीन भांडे, अन्न, तीळपात्र, गाईला घास किंवा गाय, घोडा, तीळ, भूमी इत्यादींचे आपल्याला जसे जमेल असे दान आपण करू शकतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला या संक्रांतीचे फळ मिळेल। संक्रांतीचा काळ म्हणजेच दानधर्म करण्याचा काळ असतो। म्हणूनच स्त्रियासुद्धा आपल्या घरी हळदी कुंकूचा समारंभ करतात आणि एकमेकींना वाण म्हणून भेटवस्तू किंवा सौभाग्य अलंकार देतात। विवाहित स्त्रिया या दिवशी मातीच्या सुगडाची पूजा करतात। त्यामध्ये हळदी कुंकू, बोरे, गव्हाची ओंबी, हरभरा
ऊस आणि तिळगुळ हे भरून त्याची पूजा करतात आणि एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि वाण देऊन दानधर्म करतात. किंक्रांत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे गुरुवारी 15 जानेवारी 2026 या दिवशी किंक्रांत आलेली आहे. या दिवसालाच करी दिन असे म्हणतात. संक्रांतीने या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. पण या दिवशी कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. हा दिवस फक्त दानधर्म करण्यासाठी असतो आणि या दिवशी कोणतेही शुभकार्य केले जात नाही. असा हा मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. तामिळनाडूत पोंगल, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रमध्ये संक्रांती, त्यानंतर पंजाबमध्ये लोहरी आणि उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये खिचडी पर्व म्हणून हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. आणि सगळीकडे एक पतंग उडवण्याची जी प्रथा आहे ती मात्र सगळ्यांना खूप आवडणारी आहे आणि ती सगळीकडेच साजरी केली जाते. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.